हॅलो मित्रांनो, मी गुलशन बेलदार आपल्या सर्वांचं आपल्या इग्नाइट बँकिंग मध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, एसबीआयची या वर्षातली सगळ्यात मोठी ऍड आलेली आहे. एसबीआय पीओची ही सगळ्यात महत्वाची ऍड आहे. 541 जागांसाठी ऍड आहे. भरपूर मुलांचं म्हणणं आहे की सर जागा जरा कमी आहेत. बघा, 541 जागा या खूप जास्त आहे ना. आपल्याला याच्यातली फक्त एकच पोस्ट हवी आहे. तुमच्यातले बरेचसे मुलं असे आहेत की जे जीव ओतून तयारी करतात आणि भरपूर वेळेला आपल्या या दोन सब्जेक्टमध्ये भरपूर साऱ्या चुका होतात. मॅथ्स आणि रिझनिंगची शेवटच्या काही दिवसांमध्ये आपली स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, एक्झामिनर कोणत्या अँगलने पेपर काढतायत, सध्याचा ट्रेंड नेमका काय आहे, की सर खूप वर्ष झाले मी तर अभ्यास करतोय, मात्र काही मार्कांमुळे माझं मेन्स राहतंय, काही मार्कांमुळे माझं प्री राहतंय. सो अशा गोष्टी आहेत. सो या गोष्टींवरती आपण थोडंसं फोकस वगैरे करूया. म्हणून आजचं लेक्चर जे आहे तर ते स्पेशली आपण डिकोड करणार आहे मॅथ्स आणि रिझनिंगच्या स्ट्रॅटेजी बद्दल. चला वेळ वाया न घालवता आपण पटकन जरा पुढे जाऊया. सगळ्यात महत्वाचं बघा, एसबीआय पीओ 2025. आता आपण एक काम करणार बघा, या एसबीआय पीओ मध्ये मी तुम्हाला दोन टप्प्यांमध्ये आपला व्हिडिओ होणार आहे. सगळ्यात महत्वाचा पहिला टप्पा, एक थोडंसं एसबीआय पीओचं जनरल असं इंट्रोडक्शन, की कोणतं इंट्रोडक्शन आहे, लेकरांना भरपूर लोकांना माहिती नाहीये. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं पहिला आपण एक टप्पा पाहणार आहे की ज्याच्यामध्ये महत्वाच्या काही डेट्स असतील आणि थोडासा परीक्षेचा पॅटर्न जो सध्या चेंज झालेला आहे. आणि सेकंड फेज मध्ये आपण डिटेल जाणार आहेत मॅथ्स आणि रिझनिंगच्या सिलेबस मध्ये, की नेमकं कोणत्या पद्धतीने आपल्याला ते वाचावं लागणार. सो जास्त वेळ न घेता सगळ्यात महत्वाचं आपण पाहूया एसबीआयच्या काय महत्वाच्या डेट्स आहेत. सो बघा, एसबीआयच्या या सर्वच्या सर्व महत्वाच्या डेट्स मध्ये जर तुम्ही कधी पाहिलं असणार आहे तर नोटिफिकेशन आले बाळांनो 24 जूनला. जे नोटिफिकेशन आलेलं आहे तर ते 24 जूनला आलेलं आहे. त्याच्यानंतर ऑनलाईन रजिस्ट्रेशन स्टार्ट त्याच दिवसापासून झालंय, 24 जून 2025 पासून. माहिती नसेल त्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा. त्याच्यानंतर ऑनलाईन रजिस्ट्रेशन संपणार कधी आहे तर 14 जुलै 2025 ला. आणि याच दिवसाच्या रात्री 12 वाजेपर्यंत आपण ऑनलाईन पेमेंट करू शकतो, हे जरा लक्षात ठेवत चला. सो डेडलाईन टू पेमेंट 14 जुलै 2025, याचा अर्थ रात्री 12 वाजेपर्यंत शार्प. त्याच्यानंतर याच्यामध्ये हा सर्वच्या सर्व जो सेक्शन तुम्हाला दिलेला आहे हा काही प्रमाणामध्ये टेंटेटिव्ह आहे. 1-2 दिवस 2-4 दिवस मागे पुढे होण्याची शक्यता असते, लक्षात ठेवा. सो ऍडमिट कार्ड लास्ट वीक ऑफ जुलैच्या शेवटच्या आठवड्यामध्ये ऍडमिट कार्ड येण्याची 99% संभाव्यता आहे. त्याच्यानंतर प्रिलिम्स ऍडमिट कार्ड कधी आहे लक्षात, सेम आहे लास्ट वीक ऑफ जुलै 2025. त्याच्यानंतर प्रिलिमची जी आपली एक्झाम आहे तर एक्झाम आपली कधी आहे, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, हा सध्याचा सुरू आहे आपला जून आणि जुलै किंवा ऑगस्ट. याचा अर्थ जुलैच्या लास्ट वीक मध्ये किंवा ऑगस्टच्या पहिल्या वीक मध्ये एक्झाम होण्याची दाट शक्यता आहे प्रीसाठी. त्याच्यानंतर आहे आपली मेन्स एक्झाम. ऑगस्ट मध्ये जर तुमची एक्झाम झाली तर साधारणतः 1 महिन्याच्या किंवा त्यापेक्षा कमी जास्त दिवसांमध्ये आपली मेन्सची एक्झाम आहे आणि ती मेन्सची एक्झाम आहे सप्टेंबर महिन्यामध्ये 2025च्या. या पद्धतीनं लास्ट मध्ये एक गोष्ट शिल्लक राहते की जी एसबीआय पीओ मध्ये फार महत्वाची आहे, जीडीपी ग्रुप डिस्कशन आणि पर्सनल इंटरव्ह्यू. याला सायकोमेट्रिक टेस्ट असंही म्हटलं जातं काही प्रमाणात, लक्षात. आणि ही आपली कंडक्ट होऊ शकते ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर मध्ये, लक्षात. एक तर ऑक्टोबरला कंडक्ट होणार किंवा नोव्हेंबरला कंडक्ट होणार. या संपूर्णच्या संपूर्ण ज्या तारखा आहे या फार महत्वाच्या आहेत, यांना सेव्ह करून ठेवा. आता आपण स्पेशली चाललोय, आपण पाहतोय एसबीआय पीओ 2025 मध्ये जो पॅटर्न आहे तर तो पॅटर्न काय असणार आहे, एक्झाम पॅटर्न. तर सगळ्यात महत्वाचं आपण प्री साठी पाहूया. प्री मध्ये जर कधी आपण पाहिलं तर सब्जेक्ट जो आहे लक्षात. आता मागच्या आतापर्यंतची जी 2025च्या आधीची पीओची ऍड ज्यावेळेला एसबीआय वाले देत होते तर त्यावेळेला एक घटना अशी घडायची की मार्कांच्या याच्यामध्ये थोडासा इश्यू होता. म्हणजे याचा अर्थ याच्या आधी काय होतं, क्वांटला 35 प्रश्न होते, रिझनिंगला 35 प्रश्न होते आणि इंग्रजीला होते 30 प्रश्न. यावेळेला अशी एक गोष्ट झालेली आहे, या दोघांमधले 5-5 प्रश्न उचलून तर ते इंग्लिशमध्ये टाकले गेलेले आहेत. म्हणजे नंबर ऑफ क्वेश्चन जे आहेत राजांनो हे सेम आहेत. नंबर ऑफ क्वेश्चन जे आहेत तर हे सर्वच्या सर्व काय आहे, सारखे. फक्त जे टोटल नंबर ऑफ क्वेश्चन्स आहे ते 100 आहेत, मात्र सब्जेक्टिव्ह मार्किंग थोडी बदललेली आहे. आता इंग्लिशमध्ये प्रीला 40 प्रश्न 40 मार्कांना, टाइम स्लॉट सेम राहणार आहे 20 मिनिटाचा जो आधीही होता. त्याच्यानंतर क्वांट 30 प्रश्न 30 मार्कांना आणि रिझनिंग 30 प्रश्न 30 मार्कांना. टोटल 100 क्वेश्चन्स फॉर 100 मार्क एका तासासाठी. कशासाठी आहे, एका तासासाठी. म्हणजे जवळपास जर कधी विचार केला तर एका प्रश्नाला लेस दॅन 22 सेकंद 30 सेकंदाच्या आतला वेळ आपल्याला मिळतो, लक्षात ठेवा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, सर्वात जास्त महत्वाची एक गोष्ट फार महत्वाची आहे, कोणती, की आता ज्या वेळेला तुम्ही एक्झाम देतायत लक्षात ठेवा, तर या एक्झाम मध्ये जी आता आपली स्पेशली प्रीची एक्झाम आहे एसबीआयची, तर ही आता आहे क्वालिफाईंग नेचरची.
हे काय आहे, ही आहे क्वालिफाईंग नेचरची. आता तुमच्यातल्या भरपूर लोकांचं म्हणणं की सर मग याच्यामध्ये चेंजेस काय, आधी पण तर क्वालिफायच होती ना. पहिले काय व्हायचं माहिती का, पहिले आपल्याला सब्जेक्टिव्ह कट ऑफ काढावा लागायचा. आता यावेळेला आपल्याला ओव्हरऑल कट ऑफ आहे. आता सध्या याच्यामध्ये काय आहे, ओव्हरऑल कट ऑफ. ओव्हरऑल कट ऑफचा अर्थ असा आहे की तुम्हाला आता संपूर्णच्या संपूर्ण तिन्ही सब्जेक्ट मिळून क्वालिफाय करायचं आहे. लक्षात असं आहे. एसबीआयच्या फायनल सिलेक्शन मध्ये प्रीचे मार्क पकडले जात नाहीत, हे जरा व्यवस्थित लक्षात ठेवा. मार्क्स धरल्या जात नाही, ठीक आहे ना. सो आपण इथपर्यंत आलोय, आपण आता जातोय, लक्षात ठेवा. पुढं प्रीचा सिलेबस झाला, आपण आता स्पेशली जाऊया मेन्सच्या सिलेबस कडे. मग काय आहे मेन्सचा सिलेबस, जरा व्यवस्थित पहा. मेन्सच्या सिलेबस मध्ये सेक्शन्स किती आहेत, तर रिझनिंग बघ याच्यामध्ये जवळपास 4 सेक्शन्स आहेत. जे आधी होतं तेच याच्यामध्ये बदल काहीच झाला नाही, लक्षात ठेवा. भरपूर आता युट्यूबला एक गोष्ट सुरू की सर खूप मोठा बदल झाला. अरे राजा, बदल जरी झाला तरी सब्जेक्ट तेवढेच राहणार आहे, अभ्यास तेवढाच करायचा आहे. फक्त त्यांनी प्रश्नांची काही प्रमाणामध्ये वाटावाटी केलेली आहे. इकडचे प्रश्न तिथं आहेत आणि तिकडचे प्रश्न या साईडला आहेत. नंबर ऑफ मार्किंग म्हणा किंवा नंबर ऑफ एक्झाम पॅटर्न म्हणा, हा सेमच राहणार आहे. डिफिकल्टी सुद्धा सेमच राहणार आहे. याच्यामध्ये पहिला सेक्शन आहे रिझनिंग आणि कॉम्प्युटर अवेअरनेस. याच्यामध्ये आहेत बघा, याच्यामध्ये काय आहेत, याच्यामध्ये 40 क्वेश्चन्स, याच्यामध्ये आहेत 40 क्वेश्चन्स 60 मार्कांना. 40 क्वेश्चन किती मार्कांना आहे, 60 मार्कांना आहे, लक्षात ठेवा. याच्यावरतून तुम्हाला अंदाज येत असणार आहे की सर एक क्वेश्चन हा 1.5 मार्कांना, एक क्वेश्चन हा जवळपास किती मार्कांना आहे, रिझनिंगचा 1.5 मार्कांना, 1.5 मार्क्स. इंग्लिश 40 प्रश्न जे आहेत, तर 40 प्रश्न कितीला आहे, 20 मार्कांना आहे. 40 प्रश्न किती, 20 मार्कांना. त्याच्यानंतर डेटा इंटरप्रिटेशन आणि डेटा अनालिसिस, सगळ्यात महत्वाचा भाग, सगळ्यात जास्त हायएस्ट वेटेज असणारा जर कधी कोणी असणार आहे एसबीआयच्या पीओच्या मेन्स मध्ये, तर तो आहे डीआय. लक्षात ठेवा, डेटा इंटरप्रिटेशन डीआय. 30 प्रश्न 60 मार्कांना. दॅट मीन्स 1 क्वेश्चन कॅरी 2 मार्क, 1 क्वेश्चन कॅरी 2 मार्क. त्याच्यानंतर जनरल अवेअरनेस आणि बँकिंग अवेअरनेस, 60 प्रश्न 60 मार्कांना. सगळ्यात महत्वाचं, भरपूर मुलांना आहे ना सगळ्या गोष्टी बऱ्यापैकी माहिती, मात्र या गोष्टीच नाही समजते की सर कोणत्या विषयातून कसे मार्क्स काढायचे. हा संपूर्ण सेक्शन तुम्हाला क्वालिफाय करावं लागणार. याचे मार्क्स तुम्हाला पकडले जाणार, लक्षात ठेवा, फायनल सिलेक्शन मध्ये. याचे जे मार्क्स आहेत तर ते फायनल सिलेक्शनला गृहीत धरले जातात. किती मार्क्स आहेत, तर सगळ्यात महत्वाचं एसबीआय याचा जो आहे, एसबीआयची जी तुमची मेन्सचा जो पेपर वगैरे होतो, तर याचे मार्क्स तुम्हाला फायनल सिलेक्शन मध्ये गृहीत धरल्या जातात, ते पकडल्या जातात. जवळपास 75% तुम्हाला याच्यातून मार्क्स आणावे लागतात. किती, 75%, म्हणजे 75% जे आहे तर ते एसबीआय पीओचे मार्क्स तुम्हाला लागणार. जो पण कट ऑफ असेल त्या कट ऑफ मध्ये तुम्हाला जेवढे मार्क मिळाले असतील तर त्याचे 75% मार्क तुम्हाला पुढे लागणार आहेत फायनल सिलेक्शनला. याच्यानंतर काय सर, याच्यानंतर आहे सब्जेक्ट मध्ये जाऊया. याच्यानंतर आपल्याला आता स्पेशली कशामध्ये एंट्री करायची, याच्यामध्ये आपण स्पेशली एंट्री करणार आहोत सब्जेक्ट मध्ये. मग आता मेन मुद्दा असा आहे की तुमच्यामध्ये भरपूर लेकरं अशा आहेत, लक्षात, तुमच्यामध्ये भरपूर सारे मुलं अशा आहेत की सर ज्यांचं असं म्हणणं आहे की सर आम्हाला बऱ्याचशा गोष्टी जमतात. लक्षात, आम्हाला बऱ्याचशा गोष्टी जमतात. मी पाहतो जवळून खूप साऱ्या मुलांनी खूप सारे क्लासेस केलेले आहेत, काही मुलं मॉक टेस्टही देतात. मात्र एक गोष्ट जी मला जाणवते ना, तर मुलांचा फाउंडेशनचा थोडा इश्यू आहे. मुलांचा फाउंडेशनचा इश्यू आहे, म्हणजे मुलं वरवर अभ्यास करतात असं मला वाटतं भरपूर वेळेला. बहुतेक ते चुकीचं असू शकतं. तर आपल्या आता या ठिकाणी ट्रेंड असं झालाय की काय असताना आपण युट्यूबचे लेक्चर्स वगैरे पाहतो, तुमचा सोर्स कुठला असला पाहिजे. आजकाल जर कधी पाहायचं झालं तर प्रत्येक विद्यार्थ्यांच्या हातामध्ये सोर्स हा सारखाच आहे. तुम्ही कुठल्याही क्लासला शिका, सेम एक्झाम्पल आहे, सेम क्रायटेरिया आहे, मात्र फाउंडेशन फार मॅटर करतं. या आधारावरती जरा व्यवस्थित जरा लक्षात ठेवा मी काय सांगतोय. सगळ्यात महत्वाचं अरिथमॅटिक, सगळ्यात महत्वाचं आपल्याला आज काय पाहायचं, अरिथमॅटिक. ज्याला मी अरिथमॅटिक असं म्हणतो, लक्षात, ज्याला मी अरिथमॅटिक असं म्हणतो, तुमच्यातले बरेचसे लोक या अरिथमॅटिकला कमर्शियल मॅथ असंही म्हणतात. काय म्हणतात याला, याला तुमच्यातले भरपूरशे लोक काय म्हणतात जातं, कमर्शियल मॅथ असंही म्हणतात. हा एवढा संपूर्ण सेक्शन तुम्हाला कमर्शियल मॅथ मध्ये, याचा अर्थ अरिथमॅटिक मध्ये आहे, हे जरा लक्षात ठेवा. या सगळ्यांबद्दल मी बोलणार आहे, लक्षात ठेवा. मी फक्त तुम्हाला एक ब्रीफ अनालिसिस दाखवतोय, ब्रीफ थोडासा सिलेबस दाखवतोय की नेमकं तुम्हाला काय काय शिकायचं आहे, जे तुमच्यातले बिगिनर्स असतील त्यांच्यासाठी. लक्षात, आपण सगळं पाहूया. आता जर थोडक्यात जर कधी पाहिलं तर याच्यामध्ये रेशो, प्रपोर्शन, व्हेरिएशन, चेन रूल, पार्टनरशिप,
हे सर्वच्या सर्व गोष्टी आहेत की जे तुम्ही कुठे ना कुठे शिकले असणारे, शिकत असणार आहेत. याच्याबद्दल कुठलाही डाऊट नाही. आलं लक्षात? आता मी सर्वच्या सर्व एकदा मला तुम्हाला सर्व गोष्टी दाखवायच्या आहेत, मग आपण पुन्हा त्या पीपीटी वरती परत जाऊन थोड्याशा गोष्टी डिटेलमध्ये पाहणार आहेत. हा एवढा सेक्शन आहे राजांनो तुमचा अरिथमॅटिकचा. जर तुम्ही याच्यामध्ये नवीन असाल, जर तुम्हाला माहिती नसेल, तर हा याचा संपूर्ण स्क्रीनशॉट काढून घ्या. हा झाला तुमचा अरिथमॅटिकचा. गणितामध्ये अरिथमॅटिक नंतर सगळ्यात महत्वाचा आहे डीआय, डेटा इंटरप्रिटेशन. सगळ्यात महत्वाचा काय आहे? डीआय. अतिशय महत्वाचा. म्हणजे जर माझ्या पॉइंट ऑफ व्ह्यूने जर कधी पाहिलं तर आयबीपीएसच्या एक्झाम मध्ये आणि एसबीआयच्या एक्झाम मध्ये सगळ्यात मोठा प्रकार काय आहे? दोन ठिकाणी प्रकारे लक्षात ठेवा, प्री आणि मेन्सला. आता सध्याचे जे एक्झाम्पल आहेत तर ते सर्वच्या सर्व अनालिसिस बेस्ड आहेत. लक्षात, माझ्या भाषेत बोलायचं झालं तर कॉम्प्रिहेन्शन बेस्ड. तुम्हाला त्या गोष्टी समजतायत का? तुम्हाला त्या गोष्टी कळतायत? सो डीआय मध्ये तुम्हाला एवढ्या प्रकारचे डीआय शिकायचे आणि याच्यामध्ये अजून काही डीआय आहेत की जे मिसलेनियस आहेत. बँकिंग एक असा सेक्टर आहे की जे प्रत्येक वेळेला इच अँड एव्हरी टाइम काही ना काही नवीन लेटेस्ट पॅटर्न आणतच राहतं. लक्षात ठेवा. आणि त्या लेटेस्ट पॅटर्नला सोडवण्यासाठी सगळ्यात महत्वाचं तुमचं फाउंडेशन जे आहे तर ते स्ट्रॉंग असलं पाहिजे. हे जरा लक्षात ठेवा. मी सर्व या गोष्टींवरती बोलणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. लक्षात, व्हिडिओ असं समजा की आता स्टार्ट झालंय, याच्यातला निम्मा भाग मला तुम्हाला सर्व डिटेलमध्ये सांगायचं, काय करायचं काय नाही. लक्षात. सो तुम्ही पाहत असाल तर एक एक गोष्ट आपल्यासाठी सगळ्यात जास्त महत्वाची आहे. लक्षात. आता याच्यामध्ये काय आहे? टॅब्युलर आहे, बार ग्राफ, लाईन ग्राफ, पाय चार्ट, केसलेट, मिसिंग डीआय, रडार किंवा त्याला वेब असंही म्हणतात, पनेल, त्याच्यानंतर कन्व्हर्सेशन डीआय आहे. लक्षात. अशा प्रकारचे डीआय आपल्याला शिकावे लागतात. आणि शेवटचा आहे व्हेन डायग्राम. आता मला जे सांगायचं आहे त्याच्यामध्ये फक्त बारीकशा गोष्टी राहिलेल्या आहेत आणि ती आहे सगळ्यात महत्वाचा. याच्या आधीचा जो पोर्शन आपण पाहिला हा गणिताचा होता, मॅथ्सचा होता, आणि हा जेवढाही तुम्ही पोर्शन पाहतायत हा आहे आपला रिझनिंगचा. मग रिझनिंग मध्ये काय काय आहे? तर रिझनिंगच्या सिलेबसचे मी माझ्या सोयीनुसार 3 प्रकार केलेले आहेत की जे मला वाटतं. कोणते कोणते 3 प्रकार आहेत? सगळ्यात महत्वाचं पहिला प्रकार पहा काय आहे? स्ट्रक्चरल सिलेबस. मी याला स्ट्रक्चरल सिलेबस का दिला आहे? कारण हा फाउंडेशन आहे. लक्षात. बरेचशा मुलांना, म्हणजे जेवढेही मुलं बँकिंगला येत असतील तर त्यांच्यातल्या प्रत्येक मुलांना किमान हा आलाच पाहिजे. हा एवढा सिलेबस त्यांना जमलाच पाहिजे. जरा लक्षात ठेवा, जमलाच पाहिजे. त्याच्यामध्ये काय आहे? आणि ज्या सिक्वेन्स मध्ये मी तुम्हाला हा सिलेबस दिलेला आहे, जमल्यास त्या सिक्वेन्स मध्ये हा सोडवायचा प्रयत्न करा. लक्षात. याच सिक्वेन्स मध्ये हा सोडवायचा प्रयत्न करा. काय आहे? कोडेड इनइक्वॅलिटी आहे, त्याच्यानंतर सिलॉजिझम आहे, त्याच्यानंतर ऑर्डर आणि रँकिंगचे उदाहरणं आहेत, डायरेक्शन, कोडिंग डिकोडिंग, अल्फा न्यूमरिक, ब्लड रिलेशन आणि इनपुट आउटपुट. म्हणजे याचा अर्थ असा की प्रीला जो आपला 30 मार्कांचा पेपर आहे रिझनिंगचा, आपल्याला जो 30 मार्कांचा पेपर आहे रिझनिंगचा, तर त्या 30 मार्कांमधून मिनिमम याच्यावरती हा जो तुम्ही सेक्शन वगैरे पाहतायत याच्यावरती 30 मधून कमीत कमी 12 ते 15 जे मार्क आहेत. लक्षात. त्याच्यामध्ये थोडंफार प्लस मायनस होऊ शकतं, रेंज बदलत राहते. लक्षात ठेवा. 10, 12, 15 धरून चालू शकतात. तर हे सगळेच्या सगळे प्रश्न कशाच्या आधारावरती आहे? तुमचे या सेक्शनवरती. आणि म्हणून याला काय नाव दिलं? याला मी म्हटलंय स्ट्रक्चरल सिलेबस. स्ट्रक्चरल कारण तो फाउंडेशन आहे, तो फिक्स आहे. याच्यानंतर अतिशय मेन गोष्ट आहे बघा, हा आहे टॉपिक. याला रिझनिंगचा एक सब टॉपिक म्हटलं जातं. मात्र बँकिंग सेक्टरमध्ये हा एकटा एसबीआयच्या याच्यामध्ये 50 ते 65% स्वतः पूर्ण जागा घेतो. हा एकटाच असा आहे की याला पझलही म्हणता येणार. हा रिझनिंग मध्ये स्वतःमध्ये एक वेगळं विश्व आहे. लक्षात ठेवा. आणि हे जमलंच पाहिजे. आणि याच्यासाठी तुम्हाला एक गोष्ट महत्वाची, प्रॅक्टिस बोलू आपण, पण सध्या पाहून घ्या. तुम्हाला याला 2 सेक्शन मध्ये मी डिव्हाइड केलेला आहे. एक आहे अरेंजमेंट आणि नंतर आहे पझल. मग सर अरेंजमेंटचे उदाहरण कोणते? लिनियर अरेंजमेंट, सरळ बसलेलं, जसं सिटिंग अरेंजमेंट वगैरे आपण म्हणतो. त्याच्यानंतर राजानो सर्क्युलर आहे, स्क्वेअर आहे, डबल ट्रिपल रोचे एक्झाम्पल आहे आणि पुढचे काही शेप्स वगैरे असतील. म्हणजे माझ्या दृष्टिकोनामधून इथून तर इथपर्यंत हे प्रॉपर जे आहेत हे सिटिंगशी रिलेटेड असणारे उदाहरण आहेत. सिटिंग अरेंजमेंट. मग याच्यामध्ये भरपूर साऱ्या मल्टिपल गोष्टी पुढे येतात. आणि इथून तर इथपर्यंत हा जेवढाही सेक्शन आपण पाहतो आहे, दिस इज अ प्युअर पझल. याचा स्क्रीनशॉट तुम्ही सर्वच्या सर्व काढून ठेवा. तुम्हाला या गोष्टी भरपूर महत्वाच्या आहेत. भरपूर मुलांना याच गोष्टी माहिती नाही की सर पेपरला आपल्याला कशाच्या आधारावरचे उदाहरणं येणार आहेत. तर एवढेच्या एवढे सगळे पझल आहेत. ज्याच्यामध्ये फ्लोर बेस्ड पझल आहे, बॉक्स पझल आहे. लक्षात. हे 2 जे आहेत तुमचे, पहिले जे 2 आहेत हे येतात तुम्हाला प्रीला. हे पहिले जे 2 आहेत हे तुम्हाला कुठे येतात? प्रीला येतात एवढे.
आणि हा जो आहे इकडचा क्रिटिकल रिझनिंगचा हा टॉपिक आहे बाळांनो स्पेशली मेन्सचा. हा टॉपिक कशाचा आहे? हा टॉपिक येतो आपल्याला मेन्सला. मग मेन्स मध्ये क्रिटिकल रिझनिंगला काय काय शिकायचंय? स्टेटमेंट्स आणि अझम्पशन आहे, स्टेटमेंट्स आणि कन्क्लुजन, स्टेटमेंट्स आणि आर्ग्युमेंट्स, स्ट्रॉंग आणि वीक आर्ग्युमेंट्स, कॉज आणि इफेक्ट, लक्षात अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला शिकाव्या लागतात मेन्स मध्ये. एसबीआयच्या पीओच्या मेन्स मध्ये हा सेक्शन आहे. आता पहिला टप्पा संपला. या पहिल्या टप्प्यामध्ये मी तुम्हाला सर्वच्या सर्व एक जनरल सर्वच्या सर्व सांगितलं की नेमकं काय आहे, कशा पद्धतीने सिलेबस आहे, लक्षात प्री काय आहे, मेन्स काय आहे, तुम्हाला जनरल आढावा आला. आता ज्या कारणासाठी स्पेशल आपण लेक्चर घेतो आहे तर ते आहे स्पेशली मॅथ्स आणि रिझनिंगला करायचं तर काय करायचं सर? एकदम सिंपल फंडा आहे. आता मॅथ्स आणि रिझनिंगला काय करणार जर आपण एक एक गोष्टींकडे पाहूया. सगळ्यात महत्वाचं बघा इथं मी काय सांगतोय. आता मी स्टार्ट करतोय अरिथमॅटिक पासून, जरा व्यवस्थित जरा लक्षात ठेवा. मी स्टार्ट करतोय अरिथमॅटिक पासून. आता जर आपण स्पेशली गणिताबद्दल जर कधी बोलायचं झालं आपल्याला तर गणितामध्ये मॅथ्स मध्ये मी माझ्या भाषेनुसार जर कधी पाहायचं झालं तर गणिताला मी दोन किंवा 3 टप्प्यांमध्ये मी तरी डिव्हाइड करतो. सगळ्यात पहिलं जर तुम्हाला बँकिंग क्वालिफाय करायचं असणार आहे, लक्षात ठेवा, जर तुम्हाला बँकिंगला क्वालिफाय करायचं आहे तर तुम्हाला एक गोष्ट आली पाहिजे कुठली? सगळ्यात महत्वाचं तुम्ही पहिला टप्पा असा गृहीत धरा की बेसिक कॅल्क्युलेशन्स तुम्हाला आले पाहिजे. लक्षात तुम्हाला काय आलं पाहिजे? सगळ्यात पहिले बेसिक कॅल्क्युलेशन. आता भरपूर लेकरं मी असे पाहतो की ज्यांना हा फंडाच माहिती नाही की बेसिक कॅल्क्युलेशन कोणतं आणि ते का करावं लागतं, त्याचा नेमका यूज काय आहे. भरपूर मुलांची मानसिकता अशी की ते फक्त अरिथमॅटिक कडे लक्ष देतात. त्यांच्या डोक्यामध्ये फक्त एकच गोष्ट की हा सर आघाडीचे उदाहरणं आहेत, ट्रेनचे एक्झाम्पल आहेत, एलिगेशनचे एक्झाम्पल आहे, हे महत्वाचं आहेच. मात्र याच्यापेक्षाही जास्त तुमचा हा सेक्शन खूप जास्त मॅटर करतो, लक्षात ठेवा, हे आलंच पाहिजे. मग सर बेसिक कॅल्क्युलेशन म्हणजे काय? तर राजा सगळ्यात पहिलं बेसिक कॅल्क्युलेशन मध्ये पहिली गोष्ट आहे की तुझे टेबल लर्न पाहिजे 30 पर्यंत. करावंच लागणार, लक्षात ठेवा, तुमचे टेबल लर्न असले पाहिजे 30 पर्यंत. सेकंड मध्ये तुम्हाला स्क्वेअर्स तुम्हाला आले पाहिजे. स्क्वेअर मग सर किती पर्यंत? 50 to 100 पर्यंत आले पाहिजे. 50 to 100. आता काहींना टेन्शन आहे की सर 50 ते 100. काहींचं म्हणणं असणार की सर 50 ते 100 पर्यंत. बघा मी काय म्हणतोय, ज्या वेळेला तुम्ही सतत प्रॅक्टिस वगैरे करतात, माझ्या अनुभवानं 50 ते 0 पासून तर 100 पर्यंत, 1 पासून तर 100 पर्यंत अशा मल्टिपल टेक्निक्स आहेत स्क्वेअर मध्ये की जरी तुम्हाला तो पाठ नसला तरी सुद्धा सेकंदामध्ये स्क्वेअर कसा काढला जातो या बऱ्याचशा गोष्टी आजकाल तुम्हाला युट्यूबला भरपूर ठिकाणी सापडणार. लक्षात याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी, फॉर्म्युला मेथड आहे, क्रिस क्रॉस मेथड आहे, बेस मेथड आहे, युनिट प्लेसला 5 असल्यावरती स्क्वेअर कसा करायचा ते आहे, 10 प्लेसला असल्यावरती काय करायचं ते आहे, 50च्या जवळपासचे स्क्वेअर असल्यानंतर काय आहे, हे सर्व तुम्हाला याच्यासाठी जमलं पाहिजे की आपला स्पीड वाढला पाहिजे, लक्षात ठेवा. आणि त्याच्यानंतर शेवटचं तिसरं आहे तुम्हाला क्यूब आले पाहिजेत. मग सर कितीपर्यंत क्यूब लक्षात पाहिजे? राजा 30 पर्यंतचे क्यूब तुला आले पाहिजेत. 30 पर्यंतचे क्यूब आले पाहिजेत, 30 पर्यंतचे क्यूब आलेच पाहिजेत. हे सर्वच्या सर्व तुम्हाला जमणं गरजेचं आहे. जमलंच पाहिजे, हे जमलंच पाहिजे. याच्याशिवाय आपलं बँकिंग मध्ये होणारच नाही. तुम्ही कोणत्या एखाद्या जो सिनियर मुलगा आहे जो गेले 2-3 वर्ष झाले जेन्युन अभ्यास करतोय त्याला विचारा, त्याला या गोष्टी सर्वच्या सर्व पटणाऱ्या असतील. मग सर बेसिक कॅल्क्युलेशन मध्ये काय करू? तर तू एक काम कर, बेसिक कॅल्क्युलेशन मध्ये सगळ्यात महत्वाचं आपल्याला गुणाकार असेल, त्याच्यानंतर डिव्हिजन आहे, प्लस आहे, मायनस आहे, या बेसिक गोष्टी तर आल्याच पाहिजेत, याच्याबद्दल तर काही डाऊट नाही. पण माझ्या पॉइंट ऑफ व्ह्यू न तुम्हाला काय जमलं पाहिजे? तुम्हाला सगळ्यात पहिले जमलं पाहिजे एक गोष्ट ज्याला म्हटलं जातं फ्रॅक्शन. फ्रॅक्शनचे सर्व ऑपरेशन जमले पाहिजे. फ्रॅक्शनचे सर्व ऑपरेशन जमले पाहिजे की फ्रॅक्शनची ऍडिशन आली पाहिजे, मल्टिप्लिकेशन आहे, सबट्रॅक्शन आहे आणि डिव्हिजन. यांच्यात चुका नको, यांच्यात चुका व्हायलाच नको. या गोष्टी डिटेल मध्येच आल्या पाहिजे, लक्षात. हा मग फ्रॅक्शन मध्ये हे आलं पाहिजे. पुन्हा फ्रॅक्शन मध्ये तुम्हाला एक गोष्ट आली पाहिजे, फ्रॅक्शनचं कंपॅरिझन आलं पाहिजे. फ्रॅक्शनचं काय आलं पाहिजे? कंपॅरिझन. तुम्हाला फ्रॅक्शनचं कंपॅरिझन आलंच पाहिजे. मग सर कंपॅरिझनचा अर्थ काय? ज्या वेळेला तुम्ही लोक एक्झाम्पल सोडवणार ना फ्रॅक्शनच्या आधारावरती, यांच्यामध्ये उदाहरणं सोडवावे लागत नाही. भरपूर वेळेला आपण ना फ्रॅक्शनच्या आधारावरती पटकन आन्सर गेस करतो 5 ऑप्शन मधून. म्हणून तुम्हाला फ्रॅक्शन मध्ये कोणता फ्रॅक्शन मोठा आहे, कोणता फ्रॅक्शन लहान आहे,
हे तुम्हाला फाउंडेशन मध्ये समजणं गरजेचं आहे. म्हणून सगळ्यात महत्वाचं आहे फ्रॅक्शन. फ्रॅक्शनच्या नंतर याच्यामध्ये अजून एक गोष्ट आहे डेसिमल फ्रॅक्शन. डेसिमल फ्रॅक्शनचा अर्थ काय सर? डेसिमल फ्रॅक्शनचा मिनिंग असा आहे, तुला पॉइंटचा गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी सगळं आलं पाहिजे. जर तू अशा विद्यार्थ्यांमधला आहेस किंवा जर तुम्ही अशा कॅटेगरी मधले असणार की सर तुम्ही जे सांगताय ते मला येत नाही, मग जर तुला येत नाही तर प्लीज तुम्ही त्याची तयारी सुरू करा. लक्षात हे आलं पाहिजे, कारण कॉम्पिटिशन भरपूर जास्त आहे. लक्षात ठेवा, भरपूर मुलं रक्ताचं पाणी करून तयारी करतायत. लक्षात ठेवा, पोरं पॉइंट साठी प्रिपरेशन सुरू आहे मुलांची. मग तुम्ही स्वतःला एक गोष्ट पहा, तुम्ही त्या लाईनीत बसतायत का? अभ्यास तर तुमचा चालू आहे, मात्र त्या डायरेक्शन मध्ये आहे का? क्लिअर आहे बिलकुल. सो डेसिमल फ्रॅक्शन्स आलेच पाहिजे. हा एवढा डेटा. अजून काय आलं पाहिजे सर? राजा अजून तुला एक गोष्ट आली पाहिजे, तुला स्क्वेअर रूट आणि क्यूब रूट आला पाहिजे. तुला स्क्वेअर रूट क्यूब रूट आला पाहिजे. त्याच्यानंतर तुला लॉज ऑफ इंडायसेस आलं लक्षात, आणि सर्ट्स याचे नियम तुला माहिती असले पाहिजे, सर्ट्स. त्याच्यानंतर तुम्हाला अजून एक गोष्ट आली पाहिजे, कोणती? सगळ्यात महत्वाची, ज्याला म्हटलं तर डिव्हिजिबिलिटी. आलं लक्षात. तुम्हाला काय आलं पाहिजे? तुम्हाला एक गोष्ट आली पाहिजे, डिव्हिजिबिलिटी. डिव्हिजिबिलिटी म्हणजे काय? कोणत्या नंबरला एक्झॅक्ट कोणत्या नंबरने डिव्हिजन जातं हे माहिती असलं पाहिजे. याच्यावरती जरी बँकिंगला प्रश्न नसतील विचारले, मात्र इनडायरेक्टली ज्या वेळेला आपण एखादा क्वेश्चन पाहतो तर त्याला नेमक्या कोणत्या नंबरने डिव्हिजन जाणार हे ऑप्शन वरतून जर कधी पाहायचं असेल तर तुम्हाला डिव्हिजिबिलिटीचं प्रचंड काम होतं. डिव्हिजिबिलिटी प्रचंड प्रमाणामध्ये महत्वाची आहे. त्याच्यामुळे हे आलंच पाहिजे. याचं ऍप्लिकेशन शिका. तुमच्यातल्या भरपूर लोकांना जर हे जमत असेल तर एक काम महत्वाचं आहे की सर याचं ऍप्लिकेशन कसं करायचं, हे वापरायचं कसं, तर हे शिका पटकन. ओके, हा संपूर्ण सेक्शन झाला. मग सर हा सेक्शन कशासाठी महत्वाचा? हे बघा, सगळ्यात महत्वाचं काय, जर तुम्हाला हे सर्वच्या सर्व समजलं समजा, तर यांच्या आधारावरती तुम्हाला काय काय जमतं. सगळ्यात महत्वाचा पहिला प्रकार आहे तो म्हणजे सिम्प्लिफिकेशन. आलं लक्षात, हा जमणार. त्याच्यानंतर दुसरा आहे अप्रॉक्सिमेशन, हा जमणार. आलं लक्षात. त्याच्यानंतर तिसरा आहे नंबर सिरीज, तुम्हाला याच्यामध्ये फायदा होणार. आणि सगळ्यात महत्वाचं चौथं की ज्याच्यासाठी आपण या गोष्टी करतोय तो आहे DI. जर तुमचं हे फाउंडेशन स्ट्रॉंग असेल तर तुम्हाला अरिथमॅटिक जे आहे तर ते एकदम पटकन चांगल्या पद्धतीने समजणार. आलं लक्षात. कॅल्क्युलेशन मध्ये 19-20 चालणार नाही. कॅल्क्युलेशन एकदा जर तुम्ही सोडवायला स्टार्ट केलं कॅल्क्युलेशन, तर तुमचं कॅल्क्युलेशन हे वन टाइम करेक्टच आलं पाहिजे. जर तुम्ही या मोडमध्ये असाल की अरे सर गुणाकार चुकला, अजिबात नाही चालणार. मग तुम्ही एका सेकंदामध्ये त्या फ्लो मधून डायरेक्ट बाहेर चालले जाणार. लक्षात ठेवा. सो हे आलंच पाहिजे. क्लिअर आहे बिलकुल. सेकंड थिंग, आता हा जो अरिथमॅटिकचा जो मी तुम्हाला सेक्शन दिलेला आहे, तुम्ही कुठूनही क्लास केले असतील, तुम्ही कुठूनही शिकला असणार, तर एक गोष्ट जरा लक्षात ठेवा, भरपूर मुलांना मी पाहतो ते रॅन्डमली अभ्यास करतात. त्यांचा अभ्यास कसा आहे? रॅन्डमली. म्हणजे कोणताही टॉपिक उचलणार, कुठेतरी गेले, टाइम आणि स्पीड आणि डिस्टन्सचे एक्झाम्पल आधी सॉल्व्ह केले, त्याच्यानंतर पर्सेंटेज घेतलं, मग अचानक प्रॉफिट आणि लॉस घेतलं. तुम्ही जर कुठून तरी शिकला असाल आणि जर तुम्हाला तुमच्या शिक्षकांनी तसं शिकवलं असेल आणि जर तुम्हाला त्याच्यावरतून जर रिझल्ट मिळत असेल तर ती गोष्ट सोडू नका. त्याच्यानेच तुम्हाला एक्झाम्पल सोडवायचे आहेत. पण अकॉर्डिंग टू मी, माझ्यानुसार माझं असं म्हणणं आहे की तुम्हाला या सिक्वेन्सनुसार एक्झाम्पल सोडवायचे आहे. हा एक असा सिक्वेन्स आहे, जर या सिक्वेन्सने जर तुम्ही कधी गेलात तर याची इंटरलिंकिंग आहे. इंटरलिंकिंग, रेशो आणि प्रपोर्शन पहिले करायचा. त्याच्यानंतर लगेच एक प्रकार येतो व्हेरिएशन, ज्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट व्हेरिएशनचे एक्झाम्पल. ते आल्यानंतर याच्यामध्ये आहे चेन रूल. चेन रूल म्हणजे काय? तेच, काही माणसं 4 काम 3 दिवसात करतात, तर 2 माणसं 10 काम किती दिवसात करतील एक्स्ट्रा. अशा टाईपचे जे एक्झाम्पल आहेत तर ते कशामध्ये येणार आहे? चेन रूल. त्याच्यानंतर हा काय आहे? प्रॉब्लेम्स ऑन एज. या सिक्वेन्स मध्येच अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर काय आहे? पार्टनरशिप. मी याला म्हणतो हा आहे सेक्शन 1. याचा अर्थ हा आहे एक बंच. या बंच मध्ये तुम्हाला अभ्यास करायचा आहे. जर तुम्ही यांचे सलग अभ्यास जर कधी केले, पार्टनरशिप म्हटलं म्हणजे रेशोज असतं, प्रपोर्शन म्हटलं म्हणजे व्हेरिएशन्सच राहतं, चेन रूल सुद्धा व्हेरिएशन्सच आहे. ज्या वेळेला आपण एजेसचे एक्झाम्पल शिकतो तर एजेसच्या एक्झाम्पल मध्ये सुद्धा काय आहे? रेशो. म्हणजे मेंटॅलिटी बनवायची की तुम्हाला एक बंच करायचा आहे. तुम्हाला काय करायचं? तुम्हाला एक बंच करायचा आहे. आणि तो बंच कसा असला पाहिजे? सिमिलर पॅटर्न नुसार, की रेशो आहे तर रेशो चालला पाहिजे. लक्षात. त्याच्यानंतर 2 सेक्शन तुमचे पूर्ण वेगळे आहेत, ज्याचं नाव आहे ऍव्हरेज आणि दुसरं आहे मिक्सचर. या दोघांमध्ये रेशोही लागतं, पर्सेंटेजही लागतं.
या सगळ्यांमध्ये एक गोष्ट लागते जी म्हणजे फ्रॅक्शन. या सर्वच्या सर्व मॅथ्सचा जर कोणी गॉडफादर असणार आहे तर तो आहे फ्रॅक्शन. फ्रॅक्शन समजून घ्या. तुम्ही युट्यूबला जरी गेला तर तुम्हाला कळत असणार आहे की मल्टिपल लोक शिकवत असताना किंवा बुक्समध्ये फ्रॅक्शनचा इम्पॉर्टन्स खूप जास्त आहे. लक्षात. त्याच्यानंतर ऍव्हरेज करायचे आहेत. ऍव्हरेज झाल्यानंतर तुम्हाला एंट्री करायची आहे मेन सेक्शन मध्ये, ज्याचं नाव आहे पर्सेंटेज, प्रॉफिट लॉस आणि डिस्काउंट. त्याच्यानंतर SI आणि CI, सिंपल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट. हा आहे तुमचा एक सेट. लक्षात. हा पहिला सेट, हा दुसरा सेट, हा काय आहे, हा आहे तिसरा सेट. करून बघा. हा झाला तुमचा तिसरा सेट. त्याच्यानंतर टाइम आणि वर्क आहे, पाईप आणि सिस्टम आहेत. हा झाला तुमचा पुढचा सेट. हा झाला तुमचा चौथा सेट. त्याच्यानंतर टाइम, स्पीड, डिस्टन्स, प्रॉब्लेम्स ऑन टेन, बोस्ट आणि ट्रिम, रेसेस, हा एवढा जो आहे हा आहे तुमचा पुढचा सेक्शन, जो आहे तुमचा 5वा सेक्शन. आणि सर्वच्या सर्व खाली वेगवेगळे आहेत. म्हणजे पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा. सो याच्याने एक गोष्ट अशी घडणार आहे की तुम्ही तुमचा जो सिलेबस जो मोठा दिसतो त्याला तुम्ही मिनिमाइज करू शकाल. त्या सिलेबसला तुम्ही काय करू शकता, मिनिमाइज करू शकता. आता एक माझा अनुभव असा आहे की ज्या वेळेला पोरं प्रिपरेशन करतात SBIची किंवा बाकीच्या एक्झामची, बँकिंगच्या, भरपूर मुलं हा सेक्शन सोडून देतात. आणि यांच्यामुळे या सेक्शनला तमाम महाराष्ट्रातले पोरं, भरपूर पोरं असे आहेत की याला स्किप करतात. बऱ्याचशा फॅकल्टी सुद्धा अशा आहेत की जे याला स्किप करतात. सो हा तुमच्यासाठी स्कोरिंग सब्जेक्ट असू शकतो का? कारण जी जनता याला सोडवत नाहीये तर तुमचं काम याला सोडवणं. आणि डिफिकल्ट वगैरे नाहीये, लक्षात ठेवा जरा. लक्षात. हे सर्वच्या सर्व जे कन्सेप्ट आहेत हे आहे फॉर्म्युला बेस्ड, ज्याच्यामध्ये जॉमेट्री आहे, मेन्शुरेशन. मेन्शुरेशन मध्ये 2, 2D आणि 3D. त्या 2Dलाच काय म्हटलं जातं, जॉमेट्री म्हणतात, ज्याला म्हटलं जातं प्लेन जॉमेट्री. त्याच्यानंतर आहे परमिटेशन, कॉम्बिनेशन आणि शेवटचा आहे प्रोबॅबिलिटी. ह्या दोघांचा एक सेट आहे. परमिटेशन, कॉम्बिनेशन आणि प्रोबॅबिलिटी हे दोन्ही का बंचवाले आहेत. अशा पद्धतीनं तुम्हाला करायचा आहे स्पेशली अरिथमॅटिक म्हणजे कमर्शियलचा अभ्यास. हा सिक्वेन्स जरा लक्षात ठेवा. या ठिकाणी मी तुम्हाला सर्वच्या सर्व गोष्टी सांगितल्यात. आता काही मुलांचं असं म्हणणं आहे की सर पहिले काय करू. सगळ्यात पहिलं, जर तुम्ही लोक बिगिनर असाल, जर तुम्ही आता स्टार्टिंगला आला असणार तर बिलकुल तुम्ही स्पीड वरती काम करायचं नाही. जर तुम्ही बिगिनर असाल तर डोंट वर्क ऑन अ स्पीड. तुमचं काम आहे फक्त हळूहळू उदाहरणं सोडवा आणि फाउंडेशन स्ट्रॉंग करा. म्हणजे कोणतं एक्झाम्पल घ्या, 10-15 मिनिटं सोडवा, मात्र ते बरोबर आलं पाहिजे सोडवताना. ज्या वेळेला तुम्ही असे 10-15-20 उदाहरणं सोडवणार ना, हळूहळू तुम्हाला असं समजेल की पहिले जेवढा वेळ लागायचा आणि आता लागणारा वेळ जो आहे तर तो कमी कमी होत चाललाय. लक्षात. म्हणून स्टार्टिंगला बिलकुल स्पीड वरती काम करायचं नाही. तुम्हाला काम करायचं आहे अॅक्युरसी वरती. लक्षात. पहिले अॅक्युरसी आणि मग स्पीड. लक्षात. उलट नाही करायचं. क्लिअर आहे बिलकुल. हा, मी पुन्हा एकदा सांगतोय, पहिले अॅक्युरसी आणि त्याच्यानंतर स्पीड आला पाहिजे. पहिले घाईघाईमध्ये कामं करायचे नाही. सगळ्यात पहिले फाउंडेशन, मग अॅक्युरसी, मग स्पीड. या 3 गोष्टी समजून घ्या. आता DI एक वेगळी दुनिया मी तुम्हाला आता सांगितलं. सो या DI सोडवण्यासाठी सगळ्यात महत्वाचं जे मी तुम्हाला आता बेसिक कॅल्क्युलेशन सांगितलं आहे हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे. मी आतापर्यंतचा माझा अनुभव असा आहे की DIचे एक्झाम्पल भरपूर मुलांना डिफिकल्ट याच्यासाठी जातात कारण त्यांना अंडरस्टँडिंग नाही होत. सो याच्यावरती एकदम सिंपल आहे. सगळ्यात पहिलं तुम्हाला काय करायचंय, फर्स्ट लक्षात, रीड द एक्झाम्पल. याच्यावरती काय करायचंय, फर्स्ट रीड द एक्झाम्पल. आरामात रीड करायचंय. तुमचं पहिलं काम आहे की सर एक्झाम्पल रीड करून समजतंय का, कारण याचं नावच आहे डेटा इंटरप्रिटेशन. याचा अर्थ जो डेटा दिला आहे तर तो डेटा कसा दिला आहे तर ते अंडरस्टँड होतंय का. लक्षात. जो डेटा आहे तर डेटाचं अंडरस्टँडिंग होतंय का तुम्हाला. कोणाचं कनेक्शन कुठे लागले, एकदम नाही होणार, हळूहळू होईल. आणि अजून भरपूर मुलांचं म्हणणं की सर थोडी कठीण उदाहरणं सोडवू का. अजिबात नाही. कठीण उदाहरणं कधीच कोणी विचारत नाही. लक्षात ठेवा. तुमचं काम आहे आधी फाउंडेशन बनवा. जर तुमचे स्मॉल एक्झाम्पल मधून फाउंडेशन मजबूत झालं तर तुम्हाला हे एक्झाम्पल काहीच वाटणार नाही. लक्षात ठेवा. क्लिअर आहे बिलकुल. सो सगळ्यात महत्वाचं आहे पहिलं तर तुम्हाला ते रीड करणं. हे सर्वच्या सर्व झाल्याच्या नंतर तुम्हाला सेकंड प्रकार असा आहे की तुम्हाला कंपॅरिझन जमलं पाहिजे. काय जमलं पाहिजे, कंपॅरिझन. लक्षात की कोणाचं कंपॅरिझन कुठं आहे. त्याच्यानंतर ज्या वेळेला तुम्ही DI सोडवणार राजांनो, जर तुम्ही भरपूर सारे DI सोडवले असणार आहेत तर तुम्हाला त्या DIचे काय करता आले पाहिजे, टाइप्स पाडता आले पाहिजे. DIचे टाइप्स म्हणजे काय, हे टाइप्स नाही, हे तर आहेच, मात्र टॅब्युलर DI मध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे एक्झाम्पल आहेत. प्रॉफिट लॉस वाले येतात का, ऍव्हरेज वाले येतात का, रेशो वाले येतात का,
पर्सेंटेज वाले येतात का, किती कॉलम येतात, कॉलम 1 येतो, कॉलम 2 येतो, आलं लक्षात. त्याच्यानंतर कधी कधी एक्स आणि वाय ग्राफ दिलेला असतो, कधी ते हॉरिझॉन्टल असतात. तुम्हाला त्यांच्यामध्ये व्हेरिएशन सापडले पाहिजेत आणि त्याला म्हटलं मी टाईप. जर तुम्हाला प्रत्येक एक्झाम्पल वेगवेगळं सापडलं तर त्याला स्टार करून देत चला, आलं लक्षात. हे एक्झाम्पल परीक्षेला आलं किंवा नाही आलं त्याच्याशी घेणं देणं नाही. हे एक्झाम्पल मी पाहिल्यामुळं मला एक नवीन व्हेरिएशन सापडलं, हे महत्वाचं. क्लिअर आहे बिलकुल. सो पहिले रीड करणं, त्याच्यानंतर कंपॅरिझन चेक करणं, त्याच्यानंतर टाइप्स पाहणं आणि फोर्थ मध्ये आहे तुम्हाला फॉर्म्युला आला पाहिजे. तुम्हाला काय आला पाहिजे, फॉर्म्युला. डीआय मध्ये भरपूर गोष्टी फॉर्म्युला बेस्ड आहेत. म्हणजे याचा अर्थ 10% का असते ना 10-20%, याचा अर्थ कशाला कशाने करावं लागतं, नेट व्हॅल्यू काय आहे, ग्रॉस व्हॅल्यू काय आहे, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्या प्रॉफिट आणि लॉस मध्ये विचारल्या जातात. क्लिअर आहे. सो पुढे आपण मी तुम्हाला आता सांगितलं रिझनिंगचा सिलेबस, तर मी तुम्हाला आता सर्वच्या सर्व समजावून सांगितला होता की रिझनिंग मध्ये काय काय करायचं आहे. सो रिझनिंग मध्ये सगळ्यात पहिलं काम आहे की जसं मी तुम्हाला स्ट्रक्चरल सिलेबस बोललो, तर तुम्हाला एक काम करायचं आहे. हा जो स्ट्रक्चरल सिलेबस आहे हा वन टाइम असा प्रिपेअर करायचा की याच्यामध्ये चुका व्हायला नको. किमान तुम्हाला जेवढेही टॉपिक दिलेले आहेत त्याच्यातले 80% टॉपिक तुम्हाला एकदम व्यवस्थित जमले पाहिजे. 80%. मी जर म्हटलं तुला इनइक्वॅलिटी जमतं का, तुमचं एकच काम आहे की यस सर जमतं. लक्षात. सिलॉग हो सर, सर्व कन्सेप्ट क्लिअर आहे. सगळ्यात महत्वाचं आहे तुम्ही तुमचे कन्सेप्ट क्लिअर करणं गरजेचं आहे. लक्षात. तुम्ही तुमचे कन्सेप्ट फोकस करा, कन्सेप्ट वरती लक्ष द्या. सिलॉजिझमचे कन्सेप्ट माहिती असले पाहिजे, इनइक्वॅलिटीचे कन्सेप्ट आणि सर्वच्या सर्व टाइप्स तुम्हाला माहिती असले पाहिजे. लक्षात. त्याच्यानंतर पुढचं आहे ऑर्डर आणि रँकिंग, त्याच्यानंतर आहे डायरेक्शन आणि डिस्टन्स. बरेचसे स्ट्रक्चरल सिलेबस तुमचा असा आहे की तुम्ही त्यांच्यासाठी स्वतःच्या नोट्स काढू शकता. लक्षात. नोट्स काढणं म्हणजे याचा अर्थ आहे की त्यांच्यामध्ये रिपिटेशन ऑफ एक्झाम्पल आहेत, रिपिटेशन ऑफ कन्सेप्ट आहेत. एकच कन्सेप्ट भरपूर ठिकाणी वापरला जातो, मग त्याला एका कागदावरती आणायचा प्रयत्न करा. सध्या जर तुमच्याकडे वेळ असेल तर करा. आणि जर समजा तुम्ही 1 वर्ष झाले, 6 महिने झाले प्रिपरेशन करत असाल तर आता ती वेळ नाही, लक्षात ठेवा. आता ती बिलकुल वेळ नाही. आता फक्त एक्झाम्पल सोडवण्यावरती भर द्या. म्हणजे याचा अर्थ असा आहे की 80% लोड तुमचा इथून कमीच झाला पाहिजे. तुम्हाला समजलंच पाहिजे की ब्लड रिलेशन मध्ये काय काय होतं. 80% मधून 10-20% नाही जमलं, समजू शकतो. लक्षात. पण रेशो उलटा नको की 10-20% माहिती आणि 80% काहीच माहिती नाही. पॉसिबल नाही होणार मग पास होणं. मी आता तुम्हाला सांगितलंय पझल. पझलसाठी एकदम महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो. पझलसाठी एकच गोष्ट आहे, ती आहे प्रॅक्टिस. पझलसाठी एकच गोष्ट आहे, हे मी नाही तुम्हाला सगळे लोक सांगतील, तुम्हाला फक्त करावी लागणार आहे प्रॅक्टिस. काय करायची आहे, प्रॅक्टिस. पण प्रॅक्टिस कशी करायची. पझलमध्ये सगळ्यात मोठा इश्यू आहे लँग्वेज प्रॉब्लेम. पझलमध्ये सगळ्यात मोठा इश्यू काय आहे, लँग्वेज प्रॉब्लेम. लँग्वेज प्रॉब्लेमचा अर्थ काय, समोरचा काय बोलतो हे मला कळतं का. जर तुम्हाला त्यांची लँग्वेजच नाही समजली तर तुम्ही सोडवणार कसं काय. म्हणून म्हणतोय की तुम्ही प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस करत असताना जे ज्या एक्झाम्पल मध्ये तुम्हाला असं वाटलं की याच्यात काहीतरी नवीन आहे तर ते साईडला लिहून ठेवत चला. जर तुम्ही असे मिनिमम 10, 20, 30, 40 जरी एक्झाम्पल सोडवले तरी स्वतःचे तुमचे तेवढे व्हेरिएशन्स बनत चालतात. क्लिअर आहे बिलकुल. सो यांच्यासाठी तुम्हाला सर्वच्या सर्व ठिकाणी प्रॅक्टिसची गरज आहे. लक्षात. आपण याच्यामध्ये जाऊया नंतर. आणि पुढचा आहे क्रिटिकल रिझनिंगचा. हा तर मेन्सला आहे, लक्षात ठेवा. आपण मेन्सला पाहूया. सो मला असं वाटतं की या संपूर्ण गोष्टींवरती तुम्हाला हा टॉपिक मी जरा समजावून सांगितला. तरी सुद्धा जर तुम्हाला काही डाऊट्स असतील, काही विचारायचं असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये लिहून पाठवा. मी पुन्हा एकदा सांगतोय, सगळ्यात पहिले लक्षात ठेवा कशावरती काम करायचं. सगळ्यात पहिले काम कशावर करायचं, ऍक्युरसी. लक्षात. विदाउट टाइम. लक्षात ठेवा, विदाउट टाइम. अॅक्युरेसीवरती काम करा, टाइमाचा विचार करू नका. एकदा अॅक्युरेसी क्रिएट झाली का आपोआप तुमचा काय वाढणार आहे, स्पीड वाढणार आहे. लक्षात. पहिले विदाउट टाइम बेसिक फाउंडेशन वरती काम करा, त्याच्यानंतर एक्झाम्पल सोडवा आणि ऍक्युरेट सोडवा, टाइमाचा विचार न करता. आणि त्याच्यानंतर हळूहळू तुमचा काय वाढणार आहे, स्पीड. आणि तिसऱ्या वेळेला जे पण तुम्ही शिकलेला असाल त्याला अप्लाय करायला शिका. ज्याला म्हटलं जातं त्याचं ऍप्लिकेशन करा आणि तुमचा अप्रोच चेंज करा. लक्षात. या अप्रोच साठी तुम्हाला क्लासेस लावावे लागतात, ज्यासाठी आम्ही आहोत. तुम्ही कुठे क्लास लावले असाल तरी सुद्धा चालणार. अप्रोच मॅटर करतंय. एखाद्या एक्झाम्पलला कोणत्या अप्रोचने सोडवायचं आहे, तो अप्रोच फार मॅटर करतो. नाहीतर असं नाही की तुम्ही एमपीएससीच्या नुसारच बँकिंगची उदाहरणं सोडवतायत. लक्षात.
जर तुम्ही एमपीएससी किंवा सरळ सेवेसारखे जर कधी बँकिंगचे एक्झाम्पल सोडवायला लागले तर मग मात्र पास होणं थोडं कठीण होऊन जाईल. सो बँकिंगच्या एक्झामचा अप्रोच हा परिपूर्णतः वेगळा असतो, हे जरा लक्षात ठेवा. ठीक आहे. सो आजच्या सेशन मध्ये मी तुम्हाला सर्व गोष्टी सांगितल्या. तरी सुद्धा काही डाऊट वगैरे असतील तर कमेंट बॉक्स मध्ये लिहा, मला सांगा, त्याच्यावरती आपण जरूर विचार करू. सेशन आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. ठीक आहे. सो पुढच्या व्हिडिओसाठी पुन्हा आपण लवकरच भेटूया. थँक्यू.